जामदे गावात धुळे पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, 25 संशयित ताब्यात, 43 दुचाकींसह मोठा मुद्देमाल जप्त। धुळे दिनांक जुलै 29। धुळे जिल्हा पोलिसांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामदे गावात मध्यरात्री व्यापक कोम्बिंग व सर्च ऑपरेशन राबवत गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई केली। ही मोहीम रात्री 2 ते सकाळी 8 या कालावधीत पार पडली। पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक ओंकार गवळी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी संपूर्ण मोहिमेचे नियोजन केले। कारवाईपूर्वी ड्रोनच्या सहाय्याने गावातील रस्ते व घरांची भौगोलिक माहिती संकलित करण्यात आली। या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेसह निजामपूर, धुळे तालुका, साक्री, शिंदखेडा, पिंपळनेर, मोहाडीनगर आणि पोलीस मुख्यालयातील 17 पोलीस अधिकारी व 190 अंमलदार सहभागी झाले। पोलिसांच्या माहितीनुसार जामदे गावातील काही गुन्हेगारांच्या टोळ्या चोरी, जबरी चोरी, दरोडा तसेच फेसबुकद्वारे स्क्रॅपमधील कॉपर वायर विक्रीचे आमिष दाखवून गुजरात, इंदौर आणि मुंबई येथील व्यापाऱ्यांना बोलावून लुटण्याचे प्रकार करत होत्या। या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मध्यरात्री अचानक संपूर्ण गावाला घेराव घालून घरांची झडती, संशयितांची तपासणी आणि वाहनांची तपासणी करण्यात आली। या कारवाईत 97,700 रोख रक्कम, 4 किलो 80 ग्राम चांदी, 18 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली। तसेच 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून 2 पाहिजे असलेल्या महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे। धुळे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या अचानक व धडक कोम्बिंग मोहिमा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। मागील काही दिवसात निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदा या गावी ड्रॉप केसेसचे प्रमाण वाढले होते। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दरोड्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने माननीय SP श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल SP श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदा या गावी कोम्बिंग ऑपरेशन केले। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकव्हर केलेले आहेत। या कारवाईत माझ्यासह LCB PI श्री वारे, साक्री पोलीस स्टेशनचे वळवी साहेब, तालुका पोलीस स्टेशनचे धनंजय पाटील, मोहाडी पोलीस स्टेशनचे PI, त्याचप्रमाणे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API मयूर भांबरे, निजामपूर पोलीस स्टेशनचे API बर्गे व पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहारे अशांनी व त्यांच्या स्टाफने, त्याचप्रमाणे RCP व मुख्यालयाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला। सदरचे कोम्बिंग ऑपरेशन हे अत्यंत यशस्वी झालेले आहे। याद्वारे जनतेस सांगणे आहे की सोशल मीडियावर येणारे रील्स यांच्या आमिषास बळी न पडता व आपली फसवणूक करून न घेता तारतम्याने विचार करून कुठलीही गोष्ट करावी। जर यापूर्वी देखील कोण्या इसमाचा अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्यांनी निजामपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। यापुढे देखील वारंवार या प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे व हे ड्रॉप केसेसचा संपूर्ण नायनाट करण्यात येणार आहे।